सध्या महाराष्ट्रात आणि देशात पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाळी वातावरण आहे, तर उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ WD कमजोर झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागात एक नवीन पावसाळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये रात्री पावसासाठी अनुकूल परिस्थिती होती. गेल्या आठवड्यात नागपूर वगळता राज्यात फारसा पाऊस झाला नाही. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ हवामान जाणवले. 1 मार्च ते एप्रिल 23 या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर पुणे, सातारा, लातूर आणि यवतमाळमध्ये सामान्य पाऊस नोंदवला गेला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे. सध्या राज्यात उन्हाळा असून मराठवाडा आणि विदर्भात 24 ते एप्रिल 27 दरम्यान तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 28 तारखेला पावसाळी परिस्थितीमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे, परंतु 29 तारखेला राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये वाशिम, यवतमाळ आणि नांदेडमध्ये 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जाणवू शकते. 27 तारखेपासून मध्य भारतात म्हणजेच महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती तयार होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून केरळपर्यंत एक ट्रफ TRF विकसित होऊ शकतो आणि पूर्वेकडील पावसाळी वातावरण अनेक राज्यांमध्ये सरकू शकते. 30 तारखेपर्यंत छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. 1 मे पासून वातावरणात बदल होण्याची शक्यता असून पूर्व, उत्तर आणि दक्षिण भारतात पाऊस दिसून येईल. मे महिन्याच्या सुरुवातीला उत्तर भारतात एक पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचे वातावरण नसले तरी पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात 27 तारखेपासून ढगाळ हवामान वाढू शकते. पूर्व भारत ते दक्षिण भारतातील केरळपर्यंत एक ट्रफ विकसित होण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता वाढणार आहे. 28 तारखेला पूर्व भारतापासून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच केरळमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसे पावसाळी वातावरण दिसत नसले तरी दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला बदल होत आहेत. मान्सूनपूर्व पावसासाठी 1 मे नंतर अतिशय अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या उपसागरात तयार होणारे बाष्प त्याला मदत करेल. 2 मे रोजी पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जना आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 तारखेनंतर भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे.